सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी संपदा. भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, यांचं सुद्धा मी स्वागत करते. आपण जसजसं जग फिरतो ना तसतसं प्रत्येक प्रदेशाचा वेगवेगळा निसर्ग पाहून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे देवानी किंवा कुठल्याही ज्या शक्तीने ही सृष्टी निर्माण केली आहे तिने उगाचच कुठली गोष्ट तयार केली नाही आहे. त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी कारण मीमांसा दडलेली आहे. मुद्रा विज्ञानात आपण अशा एका चेहऱ्यावरच्या भागाकडे आलोत की जर एखाद्या अभ्यासूच्या दृष्टिकोनातून अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यावरनं सुद्धा त्या माणसाचं आरोग्य समजतं, भावना समजतात, आत्तापर्यंतचं बालपणापासूनचं आत्तापर्यंत किंवा उद्या काही घडणाऱ्या गोष्टींचा किमान अंदाज लावता येतो वगैरे वगैरे वगैरे. आपले शब्द ज्या माध्यमाद्वारे पोहोचतात ते ओठ खूप प्रामाणिक असतात असं म्हणतात. डोळ्यांखालोखाल ओठांचा क्रमांक लागतो, तेव्हा अशा या ओठांविषयी त्याच्या रचनेविषयी काही ना काहीतरी कारण मीमांसा असणारच. तीच जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. शरदजी, पत्रिका तुम्ही अभ्यासली आणि मग ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली. त्या व्यक्तीला पहिल्या कटाक्षात डोळे, नाक, कपाळ आणि ओठही पाहिले जातात, तेव्हा हे किती खरं बोलतात तुमच्याशी? निश्चित. ओठामुळे कुंडलीत कसं भावी सत्वामुळे अर्ध भविष्य कळतं, तसं ओठामुळे अंतर्मनातल्या अनेक गोष्टी ज्या शब्दांनी पण व्यक्त करता येत नाहीत त्याची चुगली ओठ करतात. पण त्यासाठी ना त्या ज्योतिषाकडे रसिकता पाहिजे, अभ्यासवृत्ती तर पाहिजेच, ऑब्झर्वेशन प्रचंड पाहिजे. कारण तुम्ही एकाची ओठ बघून असं सांगू शकत नाही. बायकांना जेव्हा नवरे ताड ताड बोलतात पण बायकांना बोलता येत नाही काही कारणामुळे, परिणामाच्या भीतीमुळे, तेव्हा त्यांच्या ओठाची एक निशब्द अशी हालचाल असते. शब्द तर नाहीत पण जणू काय त्या बोलतायत अशी शब्दांची ओठांची हालचाल आहे. तिथे कळतं याचा खूप कोंडमारा झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे ओठ आहे शृंगारामध्ये. म्हणजे ह्याच्यावरनं तुला लक्षात आलं की राग असो, शृंगार असो किंवा काही बोलायचे पण शब्द सुचत नाही ती अवस्था असो, ती ओठाने दाखवली जाते. पण ओठाच्या रचनेमुळे ज्योतिष कळतं. प्रथम स्थानी असलेले ग्रह आणि विशेषतः शुक्र, तू मगाशी म्हणाली तसं डोळ्यांचा आणि ओठांचा तो कारक आहे शुक्र, नाकाचा नाही, कानाचा नाही. मग हे ओठ ज्यावेळेला विविध तऱ्हेने एक व्यक्त करू इच्छितात नाजूक भावना, त्यावेळेला त्यांच्या मुवमेंट जशा महत्व आहे तसा आकार पण महत्वाचा आहे. ज्याच्या लग्नी शुक्र विशेषतः वृषभ राशीचा असतो अशा व्यक्तीचा खालचा ओठ मांसल असतो. आणि माझ्या राशीचक्र पुस्तकात ते वाचलं असशील, तुझं मुद्रा विज्ञान लिहिलंय मी. नवोदित ज्योतिषांना उपयोग व्हावा असे सगळे आर्टिकल त्यात आहेत. खालचा ओठ खूप जाडसर असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या शृंगारिक असतात. नुसत्या शृंगारिक असतात असं नव्हे, त्यातलं एक शास्त्र जे आहे, शृंगार सुद्धा शास्त्र आहे, ती काही तात्पुरती भावना नाही आहे. नाही तर वात्स्यायनाने एवढी पानं खर्ची घातली नसती. खालच्या ओठाचं अपार महात्म्य त्याने दिलेलं आहे. पण जिचा खालचा ओठ किंवा ज्याचा खालचा ओठ अत्यंत पातळ असतो अशा व्यक्तीला जराही रस तरी नसतो शृंगारात, किंवा इतर भावना इतक्या प्रखर असतात, राग म्हणा, द्वेष, क्रोध काय असेल ते, की त्याला वावच मिळत नाही. म्हणून पातळ ओठाच्या व्यक्तीबद्दल त्यांच्या जोडीदाराची कंप्लेंट असते. आणि दोघांचे पातळ असले तर शेजाऱ्यांची कंप्लेंट असते. असं एक लॉजिक चालू म्हणजे कळेल तुला. मी असं वाचलंय की चारित्र्यही समजू शकतं एखाद्या स्त्रीचं काय किंवा पुरुषाचं काय, तर हे खरोखर आहे का? हा जो भाग मी आता तुला सांगितला की खालचा ओठ जाड असणं तुलनेने वरच्या ओठाच्या मानाने, तर व्यक्ती उत्सुक आहे शृंगाराला पण त्याला आउटलेट नाही, समजा लग्न झालेलं नाही, तर ती व्यक्ती या ना त्या मार्गाने जो आपल्या मनातल्या इच्छा पुऱ्या करेल ते चारित्र्य बिघडल्याचं लक्षण होईल. वस्तुतः आत्ताच एक हायकोर्टचा निकाल आलेला आहे की उभयतांनी स्त्रीने जर तिच्या संमतीने नवऱ्याला भोग दिले आणि त्यांनी त्याप्रमाणे भोग घेतले तर हा गुन्हा होत नाही असं एक जजमेंट आता आलंय. त्याच्यावर बायका पुष्कळ निषेध करतात, तो भाग वेगळा.
पण याचा अर्थ असा होतो की खालचा ओठ जाड असणाऱ्या व्यक्तीला आपल्या वासना ठराविक वयापर्यंत कंट्रोल करता येतील. त्याच्यानंतर प्रणयात म्हणा, विवाहबाह्य संबंधात म्हणा, असं काहीतरी ती व्यक्ती करेल. ती त्याची गरज म्हणायची का चारित्र्यहीनता लॉजिकली ठरवता येईल. पण अशी व्यक्ती जोडीदाराशिवाय राहू शकत नाही. त्याचबरोबर नाकापासूनचं ओठांचं अंतर हे सुद्धा काही सांगतं का? त्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत जरा महत्त्व जास्त दिलंय. पुरुषांच्या मिशीच्या ठेवणीवरनं त्याचा रगेलपणा बघतात. रंगेलपणा मिशीत दिसत नाही, रगेलपणा. निसर्गता अनेकांच्या मिशा वर वळलेल्या असतात. निसर्गता वळून ठेवलेल्या लावणं चिकटवणं नाही. तर नॉर्मली मिशांचा कल असं खाली झुकतो ना, पण बऱ्याच जणांच्या निसर्गाचा त्यांचा वर वळतो. असे लोक जास्त रगेल असतात. आणि नाकाच्या मनाने वरचा ओठ खूप अंतर ठेवून असेल अशा व्यक्तींमध्ये पण रगेलपणा जास्त असतो. हे पण एक अंतराचं एक शास्त्र आहे. पण मिशी ठेवणारे पुरुष रगेल असताना कापणारे नसतात असं कुठेतरी लिहिलेलं पण मी वाचलं. त्यात अर्थ नाही. मिशी ही पुरुषांच्या बाबतीमध्ये बायकांच्या मनाने जास्त उठावदार दिसते म्हणून आपलं एक लॉजिकली ठीक आहे. पण मिशी ठेवणं न ठेवणं याचा कुठेही पुरुषार्थाशी संबंध नाही. हाही भाग लक्षात ठेव. म्हणजे अंतर जास्त म्हणजे तुलनेने मिशा त्याच्यावर झुकलेला बळकट. त्यामुळे रगेलपणा दिसतो, असल्याशिवाय दिसणार नाही असं एक त्याचा थोडा अर्थ लावलेला लॉजिकली. म्हणजे एक चेहरा सुद्धा केवढा अनुमान काढायला उपयोगी पडू शकतो ना. आणि त्यात पुन्हा एकेका इंद्रियाचं असं काही लिहून ठेवता येत नाही. डोळे 25 गुण, ओव्हरऑल इम्प्रेशन जे कुत्रिकेत पाहिलं आपण तसं. मला असं वाटतं की व्यायाम करून आपल्याला शरीर कमावता येतं, आपली त्वचा आणखीन सुंदर दिसायला लागते, तजेलदार होते. पण नाक, डोळे, ओठ यांची ठेवण मात्र आयुष्यात बदलत नाही. त्यामुळे एक ठराविक ठोकताळ आपल्याला या अवयवांवरनं कळत असेल. याच्याविषयी आणखीन सांगा की तुम्ही. आता मी ओठांचं जे भावनिक वर्णन केलं ते अनेक लेखकांनी सुद्धा केलेलं आहे बघ. की तो भेटला, तिने पाहिले, तिचे ओठ थरथरू लागले. ओठ थरथरणं म्हणजे काय? भावना एक तर डोळ्यातनं व्यक्त होतात किंवा ओठातून. पण डोळ्यामध्ये भाव आहेत आणि ओठात भावना आहेत. इवन ओठात वासना आहेत म्हटलं तरी चालेल. मग लहान मूल असो किंवा आपल्या वयाचा प्रियकर प्रेयसी असो, ओठाने चुंबन घ्यावं असं का वाटतं? तर लहान मुलाला आपण जवळ घेतो त्याला कधी कधी आपण कपाळावर ओठ टेकतो, गालावर टेकतो. लहान मुलांच्या ओठावर ओठ टेकत नाहीत. म्हणजे मेडिकली ते बरोबर नाही आणि आपल्याला तशी इच्छा पण होत नाही. त्याच्यानंतर प्रेमातूर, प्रणयातूर व्यक्ती ह्या ओठाचाच पहिला उपयोग करतात. आणि आपण ज्यावेळेला चुंबन दृश्य बघतो प्रणयातली त्याला गालापेक्षा आपण लहान मुलाच्या गालाच्या बाबतीत महत्त्व देतो, समवयस्कांच्या ओठाला का देतो? अत्यंत सेन्सिटिव्हिटी त्या ओठामध्ये निसर्गाने ठेवली आहे. आणि म्हणून ज्ञानसागरांतील शिंपले नावाचे पुस्तक तो वाचलं असेल. 5 खंड आहेत. त्या 5 खंडातल्या 4थ्या खंडामध्ये चुंबनावर एक आर्टिकल आहे. म्हणजे आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, हा विषय लाईटली घेऊ नका. किती तऱ्हेने अभ्यासता येतो. आणि त्या 4थ्या खंडामध्ये त्यांनी त्यावेळी धडधड का होते, घाम का येतो, पल्पिटेशन का वाढतं, हार्ट ट्रबल असणाऱ्यांनी काय सांभाळावं. अलीकडे टी व्हीवर एक बातमी पण आली, डीप किसिंगने एड्स होऊ शकतो. म्हणजे आपण बातम्याही नीट केअरफुली ऐकल्या पाहिजेत, सगळे पेपर्स वाचले पाहिजेत, जगात काय चाललंय निर्विकारपणे अभ्यासल्याशिवाय हा विषय नाही कळत. हा एकच विषय असा आहे ज्याला सगळीकडनं फेड करावं लागतं. कुंडलीमध्ये वृश्चिक राशी ही तापट असते म्हणा किंवा मेष राशी तापट असते हे जसं सांगता, तसं ओठाच्या ठेवणीवरून की हिचा स्वभाव तापट आहे का? दोन्ही ओठ पातळ असणाऱ्या व्यक्ती अतिशय अरसिक, गद्य, चिडचिड्या वृत्तीच्या आणि फायरी असतात. मग फायरी म्हणजे काय? तुम्हाला राग केव्हा येतो आपल्या जोडीदाराचा, तर त्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा ह्याला देता येत नाही किंवा त्याला इंटरेस्टच नाही. तुमच्या रसिकतेची एक बाजू गेल्यानंतर तुमचा तापटपणा वाढतो. म्हणून सगळीकडे बॅलन्स असायला पाहिजे आपल्या कुंडलीमध्ये. मग असे दोन्ही ओठ पातळ असलेल्या लोकांचा तो एक माग बघ. ओठामध्ये अपशब्द ज्यांचे सतत येतात यांचे ओठ आहेत का नाही कळत नाही, इतके पातळ असतात.
आणि ते पातळ आहे, त्याला मेजरमेंट नाही आहे. बघितल्यावर तुम्हाला कळतं जराही मौसलपणा नाही आहे. दोन्ही ओठ इतके पातळ असणं हे एक प्रकारच्या तामसी आविष्काराचं लक्षण आहे, एक भाग. दुसरं, मनुष्य बसलेला असताना त्याचे ओठ किंचित वेलग असले तर तो बोलका आहे. छानपैकी आवश्यक तेवढं बोलणं चालू आहे त्याचं. ओठ गच्च मिटले लोक पण तुला दिसतील, म्हणजे आवळल्यासारखेच असतात. ते अतिशय राजकारणी असतात. तोंडातनं एखादा शब्द जाईल आणि मग प्रॉब्लेम होईल. पण हे कसं आहे संपदा, नकळत केलं पाहिजे. त्याला आपण सांगितलं तो कॉन्शियस होतो. आणि ज्याचे ओठ नको इतके कायम वेलग असतात, झोपलेला झोपताना तर फार भीती वाटते, असं उघडं टाकून झोपतो, हा किडा मुंगे काय गेलं तर पंचायत. हे प्रचंड बडबडे असतात. जे पामिष्टीत बोटाचे नियम आहेत तेच ओठाचे नियम आहेत. आणि असे घट्ट ओठ मिटलेले असणं हे मुलगी जेव्हा मुलाला बघायला जाते किंवा वाईस वर्सा, त्याला त्याने पटकन बघा ही मुलगी ओठ आवळते सारखे. हे ओठ आवळणं हे एक प्रकारच्या क्रोधाचं लक्षण आहे. त्यावेळेला कदाचित ते संकोचाने आवडत असेल, पण तुम्हाला रिलॅक्स असताना ओठात अंतर असलंच पाहिजे. आणि सगळ्यात डेंजरस एक भाग आहे ओठ चावणे. ही एक सवय नाही नुसती, एक विकृती आहे. सतत खालचा ओठ चावत राहणे अशी व्यक्ती दडपलेल्या वासनांची असते. निश्चितपणे जिच्या वासना पुऱ्या होत नाहीत, निश्चितपणे वैवाहिक जीवनात जी अतृप्त आहे अशी व्यक्ती खालचा ओठ सतत चावते. आणि ओठाच्या जखमा पण कळतात. किती रहस्य उलगडली हो. म्हणजे की फक्त लोकल ट्रेनमध्ये आपण असं बघत बस, अरे चावतोय काय ओठ, एवढी मात्र काळजी घ्यावी आपण. मला सांगा, कुंडलीत याचे काही योग दिसून येतात का? हे बारकावे तुला एवढ्यासाठी सांगितले. हे नुसतं ऑब्झर्वेशन नाही आहे, हे कुंडलीतले ग्रह टॅली करणं आहे. म्हणून मी इतके डिटेल तुला सांगितले. ओठ दाबण्याच्या सवयीपासून ते लहान बाळापर्यंतच्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्या. वृषभ राशीच्या लोकांचे तुलनेने ओठ खूप जाड असतात, विशेषतः रोहिणी नक्षत्र. खालचा ओठ मांसल असतो. आता मधनच मी एक विषयांतर करून तुला विचारतो, ह्या बायका ज्या लिपस्टिक लावतात, तर लाईट एक लिपस्टिक लावणं, डार्क लावणं, न लावणं, यात तुला काही फरक आढळलाय? कुठच्या बायका असे एक डिसेंट लिपस्टिक लावतात, कुठल्या बायका एक 10-10 मिनिटांनी हे करत असतात. आणि म्हणून त्याच्यावर असा पण एक विनोद झालाय की चारित्र्य संपन्न मुलगी कोणती, तर जी सकाळी जेवढं लिपस्टिक लावते तेवढंच येताना तिच्या ओठावर असतं, ती चारित्र्य संपन्न. हा आधार घेऊन तू मला सांग, बायकांच्या सवयी लिपस्टिक लावण्याची, गाडीत म्हणा, मधनंच ऑफिसातनं निघताना, त्यावर तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? बऱ्याचशा ज्यांना अट्रॅक्शन मिळवायचे त्या सतत कॉन्शियस असतात त्याबद्दल. काही बायकांना नुसतंच सुंदर, चांगलं, व्यवस्थित, उठावदार दिसायचं असतं, त्यामुळे डिसेंट असा मेकअप असतो. काहींच्या प्रोफेशनवर पण असतं, म्हणजे एखाद्या एअर होस्टेसला त्याची विशेष काळजी घ्यायला लागते, असं एक साधारण. आणि बिलकुल न लावणारे काही ना गरजच वाटत नाही, निसर्गाने मला जे ठेवलंय ते ठेवलंय. हो, अशा पण पाण्यात असतील ना? हो आहेत ना, पण त्या जुन्या पिढीतले जास्त आहेत. नाही, मला अशा मुली भेटून गेल्या. निसर्गाने मला जसं ठेवलंय तसं राहतात, माझी सहजता असते वागण्यात. उदाहरणार्थ, मी जर डाय करत बसलो तर मी सारख्यानं विचारणार, मेकअप दादा जरा व्हाईट दिसतो का इकडं, व्हाईट जरा टचअप करा. पण निसर्गाला पांढरे केस माझे मंजूर आहेत, ते केस ग्रेसफुल कसे दिसतील? तर माझ्या निसर्गाने मला जे ठेवलंय त्यात माझी सहजता येईल. पण ज्याला मी लिपस्टिक लावतो त्याला असे ओठावर ओठ आम्हीच आमचे हे करून सरळ आहेत का बघतो. मग सारखं ते खाता पिताना पण मनात येतं, अरे हे ओठाला. तर बिलकुल लिपस्टिक न लावणाऱ्या बायकांची ऑब्झर्वेशन्स माझी अशी आहेत की त्या नैसर्गिक वागण्याला फार महत्त्व देतात. एक, आणि अलगदपणे लिपस्टिक लावणं हे सौंदर्याचं, रसिकतेचं लक्षण आहे. पण ओठ फुटलेल्या बायकांना ह्याची कदाचित गरज असू शकते. हा मी विषयांतर एवढ्यासाठी केलं. काजळाच्या बाबतीत बायका पर्टिक्युलर नाही आहेत, आयब्रोजच्या बाबतीत नाहीत, किंवा भुवयाच्या बाबतीत पण नाही आहेत, पण ओठाच्या बाबतीत जास्त आहे. कारण ओठ हे नेहमी आतून काय सांगायचं ते शब्द वाचून सांगत असतात. म्हणून लिपस्टिक आलं. हा विषयांतर का केलं मी,
तर सौंदर्यशास्त्रात ह्या ज्यांनी संशोधन केले कॉस्मेटिक्सची त्यांनी लिपस्टिकला किती महत्व दिले पा तेच अशा भोयाना नाही दिलं त्याने. चला आयब्रो मस्त सारखे 2-2 मिनिटांनी काळे करू असं नाही केलं. आता काय प्रश्न येतो? कुंडलीत अशा कुंडलीमध्ये विशेषतः वृषभ रास, वृषभ लग्न, रोहिणी नक्षत्रावर लग्न म्हणजे काय ते सांगतो. जन्म लग्न कुंडलीमध्ये स्पष्ट लग्न दिलेलं असतं, स्पल असं लिहिलेलं. ते समजा एक म्हणजे मेष राशी पूर्ण होऊन 15 अंश वृषभेच्या असेल तर रोहिणी लग्नात जन्म झाला. जसा राशीत जन्म असतो तसा लग्नात. मग वृषभ लग्नात रोहिणी नक्षत्र लग्नबिंदूला असणं, वृषभ रास रोहिणी नक्षत्रामध्ये शुक्र, बुध, चंद्र, नेपच्यून असे स्त्री ग्रह असणाऱ्या व्यक्तींचे निसर्गता विशेषतः स्त्रियांचे ओठ अत्यंत मृदू, मावसल, प्रणयसुख आणि इन्व्हाइट करणारे असतात. ही जी वर्णन चंद्रकांत काकोडकर वगैरे लिहायचे हे सगळं ह्यांना लागू पडतं. ॲस्ट्रॉलॉजिकली तुझ्या पाहण्यात तू कॅटेगरी वाईज अभ्यास कर. वृषभ रास वृषभ लग्नाच्या बायका आल्या आणि त्या लग्नामध्ये शनी वगैरे पुरुष ग्रह नाही आहेत, आपले मंगळ आहे ते स्त्री ग्रह बलवान आहेत आणि चांगल्या नक्षत्रात आहेत. इनव्हेरेबली पहिलं तुला सौंदर्य ओठात दिसेल, मग डोळ्यामध्ये. आणि मी मग असे कान बिन सायडिंगला पडलेत तो आणि झाकता पण येतात केसाने. ओठाचं तसं होत नाही. पण मकर लग्न, कुंभ लग्न, मकर राशीत चंद्र, कुंभेत चंद्र, पापग्रहांच्या उपयोगात दोन्ही ओठ पातळ. आणि अशी स्त्री मिलनोत्सुकही नसते, प्रणयोत्सुकही नसते आणि विवाहोत्सुकही नसते. दोन्ही ओठ अतिशय पातळ. ही ऑब्झर्वेशन ठेवतो. आता या संपूर्ण अभ्यासामध्ये ज्या वेळेला एखादा तुमच्या समोर येतो पत्रिका घेऊन, त्या स्पष्टपणे काही गोष्टी तुम्ही सांगता, म्हणजे आता इतकं तुम्ही वर्णन केल्यावर स्वतःचं ताडायला शिकतात लोक. मग अशा वेळी तुम्ही त्यांना काय हे सांगता? एक गोष्ट करायची म्हणजे पृच्छक जो आहे त्याला कधीही कोणाबरोबर बोलवायचं नाही. पृच्छक एकटा आला पाहिजे, तो कम्फर्टेबल असतो. आणि ज्योतिषाने आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा कन्सल्टेशन चालू आहे तिथे यायला द्यायचं नाही. इथल्या एखाद्या व्यक्तीने मला ठरवलं कन्सल्ट करायचं, तो इतक्या श्रद्धेने माझ्याकडे येतो. त्याच्या आयुष्यातल्या कित्येक गोष्टी मला सांगायच्यात, एकही शब्द बाहेर जाता कामा नये. म्हणजे कितीही कोणी प्रलोभनं दाखवा नाही त्याच्या माझ्यामध्ये. मग तो जो म्हणाला माझी परवानगी तू सांग, मी सांगणार नाही, कारण शास्त्रात दंडक आहे. त्यामुळे एकाचं भविष्य दुसऱ्याला कधीही सांगू नये. म्हणून एक तर प्रायव्हसी, सिक्रेसी दोन्ही मेंटेन केलं पाहिजे. आणि अशी व्यक्ती आली आणि काही जर मला आढळलं तिचे दोन्ही ओठ पातळ आहेत तर मी काही जाड करू शकत नाही. पण तुम्ही जरा इंटरेस्ट घ्या. मॅरेज करणार आहात ना, मग काही गोष्टी समजून घ्या. मॅरिड लाईफमधली आपली कर्तव्य काय, तरुणपणची वेगळे, मध्यम वयाची वेगळे, असं मी गायडन्स पण देईन. आणि तो गायडन्स देताना मी संकोच बाळगत नाही. या तरुण पिढीला आता शुक्राचं महत्त्व जास्त आहे. पूर्वीच्या बायका गुरु वगैरे त्याग करणं वगैरे, आता फार उभे त्यांची फ्रेंडशिप आणि कंपॅनियनशिप याला महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. आज आपल्याला इथेच थांबायला लागतंय. पोटापर्यंत आपण थांबूया. आज अच्छा. गुरुदेव दत्त.